सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिते नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगे इहलोकी तोच सर्वाभती सोन शरीराचा भ्रम नेले कदा नाना म्हणे गाय दुधे कसार नाना म्हणे गाय दुधे कसार साधू निरंतर वर्ते कैसा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिते नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगे स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी सद्गुरू जोग महाराजांच्या वैभवशाली परंपरेतील थोर संत ऐश्वर्य संपन्न संत सद्गुरू भगवान बाबा यांचा स्मृती सोहळा सिन्नर तालुका शहरामध्ये संपन्न होतोय आणि त्या सोहळ्यातील ही 6व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. 9 वर्षापूर्वी पहिल्या दिवशी कीर्तन करून या सप्ताहाचा शुभारंभ केलेला आहे. म्हणून नाही पण मी कीर्तन केले पहिल्या दिवशी 9 वर्षापूर्वी या ठिकाणी आणि पुन्हा योगायोग पूज्य सद्गुरू भगवान बाबांची पुण्याई त्यांचा आशीर्वाद त्यामुळं पुन्हा तुमचं सर्वांचं दर्शन झालं. अंतःकरणातून तुमच्या सर्वांच्या काळकऱ्यांच्या तुमच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक मृदंगाचार्य सुद्धा अतिशय दृष्ट लागेल असा हा गोड हात लावल्यावर जसा आवाज येतो तसा जवळ जाऊन बोलायचं. आम्हाला कळत नाही ते काय करायला कळतं बेस वाढावा आणि काय विको बंद करा कोण बेस सामान फक्त विको जाऊ द्या वेळ घालवायचा नाही. बरोबर 9ला जेवण करायचं आपल्याला. आपण शहरातली माणसं त्याची मला जाण आहे. वेळेवर संपवण्याचा आपण प्रयत्न करू. सद्गुरू भगवान बाबांचं स्मृती नाव फार गोड आहे. सद्गुरू भगवान बाबा स्मृती शब्दाचा अर्थ आहे आठवण आणि साधूची आठवण जर होत असेल तर ज्ञानोबाराच्या शब्दात सांगू. ज्ञानोबाराय म्हणतात अचानक जरी साधूची आठवण झाली तर ते आपली योग्यता त्या आठवण करणाऱ्याला देत. आणि ऐका ना पुढे अर्धच झालं. अचानक जर साधूची आठवण झाली तर ती आपली योग्यता आठवण करणाऱ्याला देतात आणि विशेषत्वानं जाणीवपूर्वक विशेष करून जर आठवण केली तर त्याचं वर्णनच करता येतं. उपाय आठवला चित्ता तरी ते आपली योग्यता हे असो प्रशंसिता लाभ. विशेषत्वानं प्रशंसा केली त्यांची स्तुती केली वर्णन केलं तर त्या लाभाचे वर्णन करता येत नाही. ऐका साधूची आठवण साधूची पुण्यतिथी करा न करा ते मोठेच आहे. संतांचं स्मरण करा पुण्यतिथी करा नका करू संत मोठेच आहेत. किती मोठे आहेत. वैकुंठातले लोक त्यांची वाट पाहतात. वाट वैकुंठी पाहती भक्त कृपाळती. त्यांची पुण्यतिथी त्यांची स्मृती सोहळा जर केला म्हणजे ते मोठे होतील असं जर आपल्या डोक्यात असेल तर ते काढून टाका. ते मोठेच आहेत त्यांची कीर्ती त्रैलोक्यामध्ये आहे. नाही जगाचा भाग
जगन्नियंता सर्व सर्वेश्वर भगवान परमात्मा त्यांची कीर्ती आप स्वतःच्या मुखाने पसरवतो मला वाऱ्या हाती वाऱ्या हाती माप झाली सज्जनांची कीर्ती मुख त्यांचे नारायण त्यांची कीर्ती त्रैलोक्यामध्ये आहे उभारीला ध्वज तीही लोकांवरी आणि श्रीचराचरी कीर्ती ज्यांची चरामध्ये त्यांची कीर्ती आहे मग त्यांची पुण्यतिथी त्यांचा स्मृती सोहळा केला नाही केला तर त्यांचं काही बिघडत नाही पण पुण्यतिथी सोहळा स्मृती सोहळा जर नाही केला तर आपलं बिघडल्याशिवाय मग पुण्यतिथी सोहळा काय करायचा आपलं बिघडू नये म्हणून पुण्यतिथी सोहळा त्यांची पुण्यतिथी केली नाही केली तर त्यांचं काही बिघडत नाही पण आपलं बिघडल्याशिवाय राहत नाही म्हणून पुण्यतिथी ऐका डोळ्यात तेल घालून भक्ती परमार्थ करणारी आपण माणसात याची मला जाण आहे पण साधूच्या पुण्यस्मरणामध्ये साधूच्या आठवणामध्ये एक वेळेला देवाची आठवण कमी झाली तरी चालेल पण संतांचं स्मरण हे नित्य डोळ्यासमोर असलं पाहिजे तरच कल्याण होणार अन्यथा अपेक्षाच करायची नाही कल्याणाची ऐका ना पुण्य अनेक प्रमाणात आणि दिग्गज मंडळी प्रमाण बरं का पाच जायचं असेल साधूचं स्मरण पुण्य करायचं असेल साधूचं स्मरण आणि याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो शास्त्रामध्ये पाप ताप आणि दैन्य या तीन गोष्टीच्या निवृत्तीसाठी तीन भिन्न भिन्न काय का म्हणायची काही खोड नाही ज्ञानोबारानं पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकावर जे भाष्य सुरू केलं म्हणण्यापेक्षा त्याच्या अगोदर जे म्हणणं म्हणे तिथूनच ज्ञानोबारानं जागी म्हटलं ऐका इकडे लक्ष द्या पण ज्ञानोबाराच्या पुढे ऐकायला कोण होते निवृत्तीनाथ महाराज गुरु होते तरी म्हटलं इकडे ऐका लक्ष द्या पुन्हा क्षमा मागली मला माफ करा म्हणतोय पण लक्ष द्या म्हणजे याचा अर्थ असा आहे कीर्तन भजन प्रवचन कोणतीही गोष्ट ऐकताना एकाग्र चित्तानं ऐकलं तर विशेष लाभ पदरामध्ये पडतो म्हणून पाप ताप आणि दैन्य शास्त्रामध्ये पापाच्या निवृत्तीसाठी वेगळं साधन आहे पाप किती ताप किती दैन्य किती त्याचे प्रकार किती त्याच्या निवृत्तीसाठी भिन्न भिन्न साधन आहेत ही फार गंभीर गोष्ट आहे सामान्यात घेऊ नका पापाचे प्रकार तापाचे प्रकार दैन्याचे प्रकार पुन्हा पापाचे जेवढे प्रकार आहेत तेवढ्या प्रकाराला भिन्न भिन्न साधने निवृत्तीसाठी पण फार गंभीर गोष्ट आहे या सर्वाच्या निवृत्तीसाठी पापाचे प्रकार तापाचे प्रकार दैन्याचे प्रकार या सर्वांना जर निवृत्त व्हावा असं असेल फक्त साधूचं स्मरण करा एकमेव साधूचं जर स्मरण केलं या सर्व गोष्टी होती म्हणून आपण सर्व त्या ठिकाणी सिन्नर येथील सर्व भाविक भक्त हिंदू धर्माचे स्वाभिमानी आणि सर्व भाविक भक्तांनी विशेषत्वानं भगवान सद्गुरू भगवान बाबा कमिटी किंवा समिती जी आहे ती पुढे होऊन अशा प्रकारचं हे कार्य करतात
त्यांना कोटी कोटी धन्यवाद, लाख लाख धन्यवाद. तुम्हाला एवढं सांगेन, नाही इंजन होता आलं तर होऊ नका, पण डप्पा व्हायला विसरू नका. इंजन व्हायला ओढावलं आणि नाही का, इंजन व्हायला ओढावं लागतं आणि डप्पा व्हायला नुसता आकडा करायचा, असा लटकून द्यायचं, चल मग जिकडे इंजन जाईल तसं डप्पा व्हायला विसरू नका. आणि इंजन ओढायला, इंजनाला एवढे डबे ओढायला खूप ताकद लागते. डब्याला ताकद लागत नाही. जे काही वाट्याला येईल काम, पंगत असेल, अन्नदान असेल, वर्गणी असेल, ऐकायला येणं असेल, किंवा चांगलं म्हणायला असेल, नुसतं चांगलं जरी म्हणले ना, आईला एक चांगलं काम करत एवढं जरी म्हणले तर खूप झालं. मला एक वाक्य सांगतो आमच्या गुरुवारी भीमसिंग बाबांचं. बाबा म्हणायचे, चांगल्याला चांगलं म्हणायला खानदानी अंतकरण लागतं. कुचकट अंतकरण, पापी अंतकरण, संकुचित अंतकरण चांगल्याला सुद्धा चांगलं म्हणत नाही. मला हे लक्षात ठेवा. आणि बाबा एक उदाहरण सांगायचे, आमचे चांगले बाबा माहिती आहे यांना काय. बाबा सांगायचे एक उदाहरण. आमच्या भागाला नारायणगड, भगवानगड, गहिनाथगड, तारकेश्वरगड, मच्छिंद्रगड असे गड आहेत. आणि त्या गडाचे नारळी सप्ताह आहे. तर सद्गुरू भगवान बाबांनी नारळी सप्ताह झाल्यानंतर प्रथा अशी असायची, नारळी सप्ताह झाला की सद्गुरू भगवान बाबा तिथं मुक्कामाला राहायचे. त्या गावात जिथं सप्ताह झाला तिथं मुक्कामाला राहायचे, त्या गावासाठी कीर्तन करायचे. आणि दुसऱ्या दिवशी वाट लावताना, टाळकरी वाट लावताना सद्गुरू भगवान बाबा, लक्ष द्या, नालाला फेटा बांधायचे. नालाला फेटा बांधला, खुर्ची द्यायची त्याला बसायला. आमच्या लालाला फेटा बांधला, ऐका बरं, बाकीचे टाळकरी जळायचे. म्हणजे जळाकडे पहिल्यापासून ऐका ना, भीमसिंग बाबाच्या मुखात लागले, त्यालाच फेटा, तो चक्का भजन करतो का, आम्ही उभारले राहिला करवर मंदाला गाथा भजन, बाकीचे टाळकरी म्हणायचे. ऐका ना, त्यावेळेला गुरुवारी भीमसिंग बाबा, आम्ही काय भगवान बाबांना पाहिलं नाही, जन्म होता तरी, पण बाबा सद्गुरू भगवान बाबांचे शब्द भीमसिंग बाबा सांगायचे. बाबा भगवान बाबा म्हणायचे त्या बाकी काय करायला, अरे लाला फेटा बांधल्यानंतर अंतकरणात आनंद व्हायला खानदानी अंतकरण. हे भीमसिंग बाबाच्या मुखात भगवान बाबा म्हणले, अरे लाला फेटा बांधल्यानंतर तसं चांगल्या कामाला चांगलं म्हणायला खानदानी कोणी असं म्हणाल जे चांगलं काम करतात नाही, आपल्या त्याला ओळखणं नाही करता येतं, त्याला चांगलं म्हणा आणि वाहवा द्या, शाबासकी द्या, ते आणखीन पुढे काम चांगलं करतात. मला विषय आहे संप्रदायाचा. नामदेव महाराजांचा मी अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. नामदेव महाराज म्हणजे वारकरी संप्रदायातले आद्य कीर्तनकार. वारकरी संप्रदायाची कीर्तन परंपरा ज्यांनी सुरू केली त्यांचं होतं नामदेव महाराज. त्यावेळेला 12वं शतक होतं ते, आणि त्या 12व्या शतकामध्ये वारकरी संतांचं एवढे संत झाले महाराज. मी वारकरी संत शब्द लावला, मग जास्त त्याचा विस्तार नाही करायचा, पण वारकरी संत हे विशालांतकरणाचे संत होते. ज्या संप्रदायाची स्थापना ज्ञानोबा नामदेव महाराज आदी संतांनी केली, त्यांचं अंतकरण किती विशाल होतं आहे का नाही कवी ज्ञानोबाची. हे विश्वाची माझे हे साधन आहे महाराज. आपण वाचून जातो पण आपल्या लक्षात येत नाही. आपण एका घरात एका विचारानं राहत असाल तर भाग्यवंत आहात आपण महाराज. आज घरातल्या माणसाचं एकमेकाची अंतकरणातून प्रेम नाही, गावातल्या माणसाचं एका घराचं दुसऱ्या घराशी अंतकरणातून म्हणतो. वरपंगी प्रेम करणारे गंज पडले, खंडीनं पडलेत वरपंगी प्रेम करणारे. पण ज्ञानोबारायनं ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाल्यानंतर ज्ञानोबारायनं ज्या 9 वेळा मागितल्या आपल्या सद्गुरूकडं मागणं मागितलं, त्याच्यातली एक उभी अशी आहे, होता परस्परे परो
शिवाजी शब्दाचा अर्थ जिव्हाळ्याचं, त्याचा अर्थ असायचा जिव्हाळ्याचं प्रेम एकमेकाविषयी राहिलेलं नाही महाराज. आज जग चंद्रावर गेलेलं आहे, स्वर्गात काय चाललंय कळते, पाताळात काय चाललंय कळते लोकांना, एवढे पुढे लोक गेलेले आहेत. पण एक करणं लोकांना बाकी आहे, ते म्हणजे एकमेकाशी प्रेमानं राहणं एवढं बाकी आहे पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी हे विश्वाला माझं घर म्हणण्याची पावर या महापुरुषाची होती. त्या वंशातले आपण जर असून आपण जर भेद करत असाल तर आपल्या हीच म्हणून लक्षात आहे. सर्व संतांना एकत्र केलं ज्ञानोबा. साऱ्या जाती धर्मामध्ये संत होते महाराज, सर्व जातीच्या सर्वांना एकत्र. एवढे संत 12 शतकात झाले, एवढे संत झाले का? एक साधू निर्माण व्हायचा असेल तर काही काळ वाट पाहावी लागते महाराज. शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधवो नाही सर्वत्रम चंदनम न वने वने. एक ओरिजिनल लक्षणाचा साधू निर्माण होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते. पण 12व्या शतकामध्ये एवढे संत झाले महाराज. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, जनाबाई, नामदेव महाराज, गोरोबा काका, सावता महाराज, मुरारी, सोनार, कबीर महाराज, सेना, नावी, लतिफा, मुसलमान या कदमात आपल्यासारखी किती अजून किती सांगतो. तसं हे इतर काळामध्ये तसं नाही महाराज. एवढे संत आमचे गुरुजी गुरुवारी विठ्ठल महाराज हे म्हणायचे, त्यावेळेला संतांचं उभं गाव. एवढे संतांना ऐका, या सर्व संतांना विश्वमाऊली भगवान श्री ज्ञानोबाराने एका भगव्या झेंड्याखाली पंढरीच्या वाळवंटामध्ये एका झेंड्याखाली सर्वांना आणलं. घातलं होतं महाराज ऐका. आणि वैष्णवांची मांदियाळी निर्माण केली. आणि ऐका ना ज्ञानोबा किती विशाल अंतकरण. म्हणून ज्ञानोबारायला माऊली म्हणतात, एक खोटं नाही. ज्ञानेश्वर महाराज आईला जसे सारे लग्न ज्ञानोबाराय ना, त्या काळामध्ये पंढरीच्या वाळवंटामध्ये वारकरी संप्रदायाची स्थापना केली. आणि पहिलं कीर्तनाला उभा कोणाला केला असेल तर ज्ञानोबा महाराजांना उभा केला. हे विशेष आहे, हे आजही घडत नाही. एवढं हे संपलंय आधुनिक काळ, आजही घडत नाही महाराज. घडलं तरी मजबुरीने घडते. जाती पातीच्या भिंती ज्ञानोबारायनं त्याच वेळेला पाडलेल्या आहेत महाराज. आपण फक्त त्यांच्याप्रमाणे वागायचं, त्यांच्या विचारावर लक्ष देऊन वागायचे. नामदेव महाराजांना वागलं, चोखोबाराय स्वयंपाक करत होते, चोखोबारायचं कुटुंब स्वयंपाक करत होते. जनाबाई, बहुजन समाजातल्या जनाबाई काय सांगायला होते, माने बोला
आमचे भुलेबा म्हणायचे जना त्या आरती ज्ञानोबारायला अभंग सांगत होत्या त्या आरती ज्ञानोबाराय गायक असले पाहिजे गायकच करायला कसं काय अभंग सांगतो ज्ञानोबाराय गायक असले पाहिजे तो म्हणायचे त्याच्या मुखात ते शब्द आहे आणि महाराज आता तो सर्वस्वज्ञ मंडळी आहे वाळवंटातला विषय एवढा सुंदर महाराज आणि तिथं वारकरी संप्रदायाची स्थापना झाली आणि सर्वांना अधिकार दिला महाराज तोपर्यंत कर्मकांडामध्ये अडकलेला समाज त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी बाहेर काढून सर्वांना अधिकार दिला आणि तोच वारसा तुकाराम महाराजांनी चालवला कोणीही या आणि ऐका ज्ञानोबाराय नामदेव महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी नेवाच्याला त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सारखा अप्रतिम ग्रंथ लिहिला जगाच्या पाठीवर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ झाला नाही आज नाही पुढे होणार नाही महाराज ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी पाश्चिमात्य लोक डोक्यात घेऊन नाचतात आणि त्या ज्ञानेश्वरी काय ज्ञानेश्वरीचं ग्रेट पेटी मराठी ज्ञानेश्वरी मराठीतले श्रेष्ठ कवी आहेत असं पाश्चिमात्य लोक डोळ्यात आसू येऊन ढसा ढसा रडतात ना आणि म्हणून आपले जागे होते डोळे वाचायला पाहिजे बरे तोपर्यंत त्यांच्या घरी ज्ञानेश्वरी नाही महाराज ज्ञानेश्वरी जर एवढा तुमच्या माझ्यासाठी लिहिलेला हा ग्रंथ तर आपल्या घरी नसेल आपली ज्ञानोबारावर श्रद्धा आहे ज्ञानेश्वरीवर श्रद्धा आहे हिंदू धर्मावर श्रद्धा आहे वारकरी संप्रदायावर श्रद्धा आहे तरी आपल्या घेण्यात ग्रंथ घेण्याचे पैसे आपल्याकडे आहेत एवढा वेळही आपल्याकडे आहे 10-5 मिनिटं वाचायला तरी लोक वाचित नाही असे बरोबर घ्यायची म्हणजे त्यांची कीव करावी वाटते यापेक्षा काय बोला बाबांची त्यांची कीव करावी वाटते काय बोलावं काय काय बोलणार सांगा ना तुम्ही आणि ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायनं छातीला हात लावून म्हटलं प्रतिज्ञेनं म्हटलंय ना तुम्ही सुखासाठी वनवून भटकता ना सुखासाठी अपेक्षा तुमची सर्व जगातली माणसं सुखासाठी वनवून भटकतात पण सुख मिळत नाही आपल्याला हा विषय वाढवायचा नाही पण ज्ञानोबाराय म्हणतात तुम्हाला सुख पाहिजे का सुख नाही सर्व सुख पाहिजे का वाटा 10 मिनिटात ज्ञानेश्वरी तुम्ही सर्व सुखी व्हा तरी या उदाहरण ऐकले तिचे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञा तर माझे उभं आहे ही प्रतिज्ञा आहे माझी आणि प्रतिज्ञा येरागाबाळ्याची नाही विश्वमाऊली भगवान श्री ज्ञानोबारायची प्रतिज्ञा मला ज्ञानेश्वरीकडे जास्त जायचं नाही ज्ञानोबारायची ज्ञानोबारायला ज्ञानेश्वरीचा खरा अर्थ कळाला याचं कारण असं आहे महाराज श्रीमद भगवद्गीतेवर अनेक भाष्य आहेत अनेक टीका आहेत टीका म्हणजे ट्रान्सलेशन टीका म्हणजे भाष्य टीका म्हणजे निंदा नाही गीतेवर अनेक लोकांची तत्व त्यांची महापुरुषांची भाषा आहे पण ज्ञानेश्वरी एवढी लोकप्रिय का झाली त्याचं कारण आहे का त्याचं कारण आहे ज्या भगवान श्रीकृष्णानं गीता सांगितली गीताजीने उपदेश दिली तोच भगवान श्रीकृष्ण तिही विटेवरी मावती बरोबर नाही बरं का गमत आहे गीता ज्यानं गीतेचा उपदेश केला श्रीकृष्णानं त्या अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा उपदेश केला तोच भगवान श्रीकृष्ण पिठेवर उभा राहिला आणि जेने गीताजीने उपदेश दिले ती विटेवरी मावली आणि जो विटेवर उभा होता तोच अवतार धरी आला तोच अवतार ज्ञानोबाराने घेतला म्हणून ज्ञानोबारायला ज्ञानेश्वरीचा अर्थ नाही ज्ञानेश्वरी अमृत अनुभव लिहिला आणि ज्ञानोबारायला वाटलं त्यांचा तीर्थयात्रा करावी आणि ज्ञानोबाराय त्या ज्ञानोबाराला काय करायचे महाराज तीर्थी कुर्वंती तीर्थानी तीर्थ ज्यांच्या पायाच्या स्पर्शानं तीर्थ पवित्र होतात पण जगाच्या कल्याणासाठी ज्ञानोबारायनं तीर्थयात्रा करायचं मग कोणाच्या संगतीमध्ये जावं तीर्थयात्रा करताना तीर्थयात्रेला नेणारे बिचारे धन्य आहेत त्याच्याबद्दल आपल्याला माहित नाही त्याचे वाईट नाही चांगली गोष्ट आहे पण तीर्थयात्रेला नेणारे अशा याद्या ज्या होत्या त्या सामानाच्या अंडरपॅन्ट घ्या शर्ट राहू द्या टाळी राहू द्या दोरी राहू द्या बकेट राहू द्या एखादी बरोबर पण सांगा बरं कोण्या
एजंटने असं सांगितलं की एक पत्त्याचा कॅट बरोबर घ्या, असं कोणी एजंटने सांगितलं का? सांगणारच नाही ना, ते भाविक लोक नेणारे. पण हे आपले लोक जाणारे टाइमपास. तुम्ही टाइमपास जातीसाठी तीर्थयात्रेला जात असाल तर, आणि तीर्थयात्रा करत असताना जर तुम्ही नामस्मरणाकडे चित्त दिलं नाही आणि तीर्थयात्रा केली तर ती व्यर्थ आहे. त्रिवेणी संगमी चित्त नाही नेहमी तरी. विश्ववादी भगवान श्री नामदेव महाराजांच्या संगतीमध्ये तीर्थयात्रा करायचा निर्णय घेतला आणि पंढरीला आले आणि पंढरीला येऊन नामदेव महाराजांना भेटले. नामदेव महाराजांना म्हटले, देवा नामदेवा, तुमच्या संगतीमध्ये मला तीर्थयात्रा करायची. नामदेव महाराज पहिल्यांदा तर नाही 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 नाही, अजिबात नाही, मी कुठं जाणार नाही. माझा निर्णय ठरलेला आहे, माझं सर्व दैवत पांडुरंग परमात्मा आहे, मी पंढरी सोडून कुठं जाणार नाही. माझी देवता, माझं दैवत, माझं सर्वस्व, माझी आई, माझा बाप, माझं सर्व जर काय असेल तर पांडुरंग, मी कुठं जाणार, मी अजिबात पुढे जाणार नाही. ज्याप्रमाणे पतिव्रतेला पती हेच दैवत आहे, त्याप्रमाणे मला पांडुरंग परमात्माच दैवत आहे. पतिव्रते जैसा अजिबात पुढे जाणार नाही. ज्ञानोबा होते ते, ज्ञानोबा म्हणले, ज्याच्यावर तुमची एवढी निष्ठा आहे त्यांना विचारू आपण, आणि ते जर जा म्हटलं तर काय अडचण, ते जर जा म्हटलं तर काय अडचण म्हणजे मग काहीच अडचण नाही. पण मला पक्क माहिती आहे, मला पक्क माहिती आहे की पांडुरंग परमात्मा मला तुमच्या बरोबर लावणारच नाही, कारण आमचं रात्री ठरलं, करार झाला आमचा, मी तुला पंढरी सोडून कुठं लावणार नाही. म्हणजे चला माऊली, पांडुरंगाकडे आणि नमस्कार केला. पांडुरंगाला नामदेव महाराजांना पक्का विश्वास होता की देव मला पाठवणारच नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, पांडुरंगा, नामदेव महाराजांच्या संगतीमध्ये तीर्थयात्रा करायची, माझ्या बरोबर त्यांना पाठवा. एक सेकंदाचाही विलंब न होता भगवान म्हणाले, नामदेव जा ज्ञानोबा. देवा आपलं रात्री काय ठरलंय, एका 50 माणसाचं कुटुंब आणि एक त्यातल्या एका मुलाचं लग्न झालं, त्याची आजी जिवंत, आजोबा जिवंत, आणि लग्न झाल्यानंतर ती नाचून म्हणणारी निरोप आला त्यांच्या घर बाहेरचा, म्हणजे आम्हाला आमची नाचून मुलगी आमची आम्हाला दिवाळीला घेऊन जायची. पण त्या घरच्याने असा त्यातला एक म्हातारा, खंबीर म्हातारा, वयस्कर म्हातारा, साऱ्याची बैठकच घालती संगत. या वर्षी दिवाळीला आपली लक्ष्मी आपल्याच घरी राहिली, बाहेरला पाठवायची नाही. एक मुखाने निर्णय झाला मला सर्वांचा, म्हणजे निरोप आला तरी अजिबात पाठवायची नाही. योगायोगानं त्या मुलीचे मामा मुंबईला हायकोर्टात मुख्य होते. घर संध्याकाळी दिवाळी जवळ आलेली, घरी जेवायला बसता बसता बायको म्हणतात, मला वाटतं यावेळेस बहीण आणण्यापेक्षा भाषिक घेऊन ती म्हणजे नंदापेक्षा तर भाषी कव्हा चांगली, जाऊन या भाषेला. महाराज त्याने गाडी काढली, त्या कुटुंबाच्या गावाच्या तिला आलेल्या, आणि आल्यानंतर एकदम घाबरले. जुना काळ, एक नंबर गाडी VIP सरेगाव वाजता, आणि तरी साहेब एवढी मोठी खेड्यात आली, उतरली, साहेब आली ती मोठं आजच्या पोटी आजच्या याला पश्चिम जायचे माणसं खेड्यात तिसरं म्हणून तसंच ते बाबा कसं साहेब, आणि तुम्ही कुठं बाहेर झाडायला लागले. आमच्या खेड्या फक्त विषयाला हुशार आहेत, आमच्या खेड्यापाड्यात पाहुणे आल्या झाली की त्याच्या आवर आधी झाड म्हणून स्वच्छता पाहिजे ना, ते आल्यावर झाडीला मग ती काय मातीचं घर असते, ठिकाण स्वच्छता, सारे घाबरा घाबरी, पाणी फळा साहेब आले, पाणी पाणी वगैरे वगैरे बसले शांत. म्हातारा त्याला एवढं खुश, एवढा मोठा साहेब, एवढी गाडी कधी खेड्यात आलेली नाही आपल्याला, एवढी गाडी आहे. साहेब कसं आठवण झाली, साहेब कसं काय गरीबाची आठवण झाली, कसं काय आठवण झाली, कसं काय सर आठवण बसले शांत, चहा पाणी झालं. म्हणजे काही नाही, आमची तुमची नाचून आहे ना, आमची भाषा,
आणि म्हणलं यंदा दिवाळीला नेवा मुंबईला, राहील 4-8 दिवस मुंबई पाहिजे आणि घेऊन जावं म्हटलं, आणि जाण घेऊन कोण काय म्हणतो. महाराज जाणं घेऊन म्हणल्यावर आज म्हातारी होती, म्हाताऱ्याचं रिमोट कंट्रोल, म्हातारी आतमध्ये म्हातारी होती. म्हातारी पोराला म्हणते असलेल्या म्हाताऱ्याला बोलू ना. ते पोरं गेलं पण म्हातारा शिद्धीतच नाही आनंदाच्या भरात. म्हाताऱ्याचं धोतर ओढ त्याने कसं म्हातारीकडे आणि म्हणजे काय म्हणते सांग. मग तिकडे पाहुणे आले तो काय आता की म्हणजे आपलं रात्री काय ठरलंय, पोरगी पाठायची रात्री काय ठरलंय आपलं. ते म्हणले म्हातारा म्हणते रात्री ठरलेलं आढ्याला टांगून ठेवी. नेहायला कोण आलं हे काय, नेहायला कोण आलंय ऐका सण संपला. तसं नामदेव महाराजांना पांडुरंगानं सांगितलं, नाना रात्री काय ठरलं हे जाऊ द्या, तुम्हाला कोणाच्या संगतीत जायचं हे पहा. जगाचा पांडुरंग परमात्मा करायच्या संगतीत नामदेव महाराजाला पाठवला. आणि ऐका ना म्हटले बोल वाचला महाराज, ज्याला वाचता येतं ना त्यांनी ग्रंथ वाचला. तीर्थावळीचं प्रसंग नामदेव महाराजांच्या गाथ्यात एवढा गोडे. महाराज नामदेव महाराजांचा हात जगाच्या बापानं ज्ञानोबाराच्या हातात दिला आणि सांगितलं, ज्ञानोबारा माझ्या नामाला ऊन तहान काही माहित नाही, त्याला जपून बरं सांभाळा. ऊन तहान माहित नाही, जपून न्या त्याला, पक्ष राहू द्या. आणि जगाचा बाप जगन्यंता सर्वेश्वर भगवान परमात्मा नामदेव महाराजांना चंद्रभागेपर्यंत वाळवंटात येऊन वाट लावत असताना ढसा पांडुरंग परमात्मा जनाबाई म्हणतात, नामदेवाची दाशी उगाच नाही झाली. ज्याच्यासाठी जगाचा बाप ढसा रडतोय म्हणून मी त्याची नामदेवाची दासी झाली, उगाच नाही नामदेवाची दासी झाली. ज्ञानोबाला नामदेव महाराज तीर्थयात्रेला जातात आणि जेव्हा परत रुक्मिणी येतात, पांडुरंग रुक्मिणी आई साहेब म्हणतात, देवा केवढा उदार झालेला आहात तुम्ही, रडताय, काय काय प्रकार काय. त्यावेळेला रुक्मिणीला पांडुरंग परमात्मा म्हणतात, रुक्मिणी माझा नामा पंढरी सोडून गेलाय, मला उदास लागतं पंढरीमध्ये. तेवढं प्रेम या भक्तावर होते महाराज नामदेव महाराजावर. ज्ञानोबाला आणि नामदेव महाराज जेव्हा तीर्थयात्रेला गेले, सारा प्रसंग सांगणं शक्य नाही. अनेक घटना घडल्या. औंध्याचं देऊळ फिरवलं, मेलेली गाय उठवली, पाण्याचा कुंभ उचंबळून आणला, अनेक घटना झाल्या. आणि तीर्थयात्रा करून जेव्हा ज्ञानोबाला नामदेव महाराज परत पंढरीला आले आणि नामदेव महाराज पांडुरंगाकडे गेले आणि पांडुरंगानं नामदेव महाराजांना विचारलं, नाना तीर्थयात्रेला जात नव्हती, गेला ज्ञानोबाच्या संगतीत, बरं वाटलं का, काही दुःख झालं. देवा सुख, किती सुख झालं नामदेव सांगा बरं, किती तुम्हाला सुख किती मिळालं. नामदेव महाराज सांगतात, त्या संतांच्या संगतीत मला किती सुख मिळालं काय सांगू. अभंगाचं नामदेव महाराज देवाला म्हणतात, देवा संत संगतीत काय सांगू. ऐका, संतांच्या संगतीतलं काय सुख सांग,
काय शब्द हा कधी कधी निश्चय अर्थाने आलेला आहे. काय न हे केले निश्चित अर्थ. कधी कधी काय शब्द हा तळमळीने आलेला आहे, खेदाने आलेला आहे. काय करू बहु वाटे तळमळ. कधी कधी काय शब्द हा स्वसिद्धांतवाचक या अर्थाने आलेला आहे. काय होणार नाही भगवंताच्या नामस्मरणानं. आणि कधी कधी काय शब्द हा काहीच सांगता येत नाही म्हणून आलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात संतांचे खूप उपकार आहेत. तुकोबाराला विचारला महाराज किती आहे संतांचे उपकार. संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी माझ्याजवळ काही नाही. आणि त्यांचे उपकार काय सांगावे वर्णनच करता येत नाही. तसं केला तेवढा केला उपकार. काय वागू माझ्यासारख्या पामरानं तुकोबाला पामर म्हणतात की त्याची नम्रता आहे. म्हणून नामदेव महाराज सांगतात देवा त्यांच्या संगतीमध्ये मला किती सुख मिळालं सांगता येणार नाही बरं का. आणि ऐका ना सुखासाठी तुम्ही किती फिरा नाव्याचा उकांडा किती उकरा काय निघणार. केस जास्त चूक फिरलं तर नख, त्याच्यापेक्षा जास्त चूक फिरलं तर वा, अजून खाली उकरलं तर काही घाण. याच्यापेक्षा काय कसं. ऐका संत संगती आणि परमार्थ नामस्मरणाच्या व्यतिरिक्त तुम्ही कितीही मोठा संसार करा तुम्हाला दुःखद पदरामध्ये पडणारे सुखी व्हायचं असेल तुम्हाला आनंदी व्हायचा असेल तर केवळ आणि केवळ भगवत भजन परमार्थ संत समागम जगाचा बाप अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अन्यथा कर्तुम शक्य असलेला भगवान उद्विग्न झाला आणि नामदेव महाराजांना म्हणते मामा शांत कुठंतरी समाधान सुख मिळावं कुठंतरी थांबावं काही दिवस. तर नामदेव महाराजांनी सल्ला काय दिला देवाला. नामदेव महाराज म्हणले बरं झालं तुमच्या मनात आलं मीही येतो तुमच्या बरोबर चला. नामा म्हणे देवा चला तया छाया विश्रांती घ्यावया कारण सुखाची लहर किंवा सुखरूप जर कोण असतील सर्व सुखाची लहरी सुख एक हेच ठाई संतांच्या मनाचा
सुखामध्ये सर्व सुखाच्या संगती, सर्व सुखाचा. आता आपली संतांची अशी प्रमाण आहे, सुखरूप फक्त भगवान आहे. सुखरूप आहे सा सर्व सुखाचे आगर म्हणे ना राजी सोना, सर्व सुखाचे आगर बाप रखमातेवर, सर्व सुखाचे आगर तो हा भावितेवर. जगाचा बापच सुखरूप आहे, पण जगाचा बाप सुखरूप आहे तो परमात्मा सुखासाठी संतांच्या घरी घेरत्या घालतो. या सुखाचा सर्व सुखासाठी भगवान संतांच्या झोपडीमध्ये येतो. आणि ऐका ना, निर्गुण असलेला परमात्मा त्या सुखासाठी सगुण झाला, निर्गुण आकार झाला गुणवंत. भाली बंधू संत समागमे, संतांच्या संगतीमध्ये भगवंताला, म्हणून भगवान त्यांची कामं करतो. अनेक नाही जगाचा बाप त्या सुखासाठी आपल्या भक्ताच्या बायकोचं प्राण पण करतोय. एवढं सुख त्या परमात्म्याला त्या ठिकाणी होतंय. म्हणून सुख जर हवा असेल तर त्या ठिकाणी फक्त संतांच्या संगतीशिवाय सुखच नाही म्हणत. आणि ते संत देवाची एवढी सेवा करतात, एवढी सेवा करतात, सेवेसाठीच आयुष्य वेचतात, स्वतःही त्यांची सेवा करतात आणि इतरांकडूनही सेवा करून घेतात. अहोरात्र महाराज सद्गुरू भगवान बाबांनी हे नारळी सप्ताह जे सुरू केले महाराज, हे सद्गुरू भगवान बाबांनी सुरू केले. नारायणगडाला असताना जेव्हा नारळी सप्ताहाला सुरुवात झाली महाराज, त्यावेळेला माणिक बाबा त्यांना एक आगळं वेळ उंचावर बसून एक काय वैभव महाराज परमार्थातला नारळी सप्ताहाचा पहिला शुभारंभ पाहिलं. त्या पखाल डोहाला पहिला सप्ताह जर सुरू केला असेल तर सद्गुरू भगवान बाबांनी हा नारळी सप्ताह भगवान बाबांना ही पूजा कुठून मिळाली असेल तर सद्गुरू भगवान बाबांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी त्या जोग महाराजांची परंपरा, वैराग्य संपन्न सद्गुरू व्यंकटस्वामी महाराजांचा ऐश्वर्य, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मामासाहेब दांडेकरांचा सहवास. आणि ज्या ऐका ना मग आमची जोग महाराजांची संस्था, ज्या संस्थेत भगवान बाबा शिकले, ती जोग महाराजांची संस्था फक्त आणि फक्त जोग महाराज ब्राह्मण होते. 2च वर्ष संस्था काढली, 2च वर्षात गेली. 17ला संस्था काढली आणि 20ला जोग महाराज गेले. 2च वर्षांनी पुढे का. त्याच्यानंतर तब्बल जोग महाराज ब्राह्मण होते, पण जोग महाराजांनी 4 जातीचे 4 शिष्य केले महाराज. जोग महाराजांनी व्यंकटस्वामी महाराज राजपूत समाजाचे, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर धनगर समाजाचे, मारुती बाबा गुरव एक जाती गुरव समाजाचे, आणि मामासाहेब दांडेकर ब्राह्मण समाजाचे. 4 शिष्य केले महाराजांनी. या महात्म्यांनी त्या ठिकाणी ती संस्था काढली. आणि जोग महाराज गेल्यानंतर ऐका, जोग महाराज गेल्यानंतर तब्बल 25 वर्ष आळंदीच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमच्या बीड जिल्ह्याचे व्यंकटस्वामी महाराज होते. भगवान बाबांचे गुरुजी होते. भगवान बाबा घडले कसे महाराज? स्वामी महाराज एवढे 18 महिने आईच्या पोटात होते महाराज. धगधगीत वैराग्य व्यंकटस्वामी महाराज. आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी मी एक गोष्ट ऐकलेली, आमच्या गावात एक मारुतराव नागरगुजी म्हणून संत महात्मेची भगवानगडाचे काहीतरी
आणि ते भगवान बाबाच्या सहवासात होते. त्यांनी एक सांगितलेला छोटासा प्रसंग आहे. बंकट स्वामी महाराजांनी नाशिकला, तुमच्या जिल्ह्यात नाशिकला, त्या ठिकाणी मुक्तद्वार सप्ताह करायचा ठरवलं. आणि मुक्तद्वार म्हणजे त्यावेळेला, आता कोणी अन्न कडे लक्ष जास्त देत नाही, पण त्यावेळेला अन्न मिळणं फार अवघड होतं. मला मुक्तद्वार सप्ताह करायचा. बंकट स्वामींना करण्याची इच्छा झाली. बंकट स्वामी जोग महाराजाकडे गेले. जोग महाराजांची परवानगी घ्यावी बोलण्याची. जोग महाराज म्हणले लाकड्यात पडू नको, कशाला कुठं करतो हे असे लोकांची दातीच कामा गाय फाळून वर्गाने का धावून भादाने मी मला कर करायचं तो माझी इच्छा नाही. पण आता पण स्वाभिमान आपला शिष्य आणि सप्ताह धान्य गोळा केलं, मुक्तद्वार बोर्ड लागला. ही घटना प्रत्यक्ष परंपरेने ऐकलेली बरं. ही सत्य चक्षुर्वय सत्य अशी घटना आहे. महाराज बोर्ड लागले, पुराट्याचे कसे त्यावेळेला होते त्या पद्धतीने मंडप दिले गेले, बोर्ड लागले आणि सप्ताह सुरुवात झाला ना. आणि धान्य गोळा करून एकाच वेळेला मग ते स्वयंपाक भेटी चालू राहायचा. आणि सप्ताह सुरू झाला. 6 दिवस झाले. आणि 6व्या दिवशी संध्याकाळी आचार्यांनी जोग महाराजांना, आता जरी बंकट स्वामी करत होते तर मालक गुरु जोग महाराज असल्यामुळे जोग महाराजाकडे गेले. म्हणले जोग महाराज म्हणले उद्याच्याला अन्नाचा कर नाही. ते स्वामीला सांग, माझ्याकडे स्वामीला सांग. स्वामीला सांगितलं ऐका. त्या रात्री स्वामीला सांगितलं त्यांनी. स्वामी म्हणजे काय देवाला करायचं असेल ते कधी, हे काय वाईट नाही, देवाला जे करायचं असेल त्या रात्री भगवान जगाचा बाप महाराज लोक म्हणतात देव नाही. देव आजही भक्ताला सहकार्य करतो. फक्त तुम्ही त्याच्यावर एवढी निष्ठा ठेवा, तुमच्यावर संकट येऊ द्या, तो आजही उभा राहतो. फक्त भरवसा ठेवा. त्यावेळेला राहिला, आजही राहतो, पुढेही राहिले. त्याने लिहून दिले म्हणून अनन्यास चिंतयंतो मा. त्या रात्री मला एक नाव आठवत नाही, एक येवला कुठतरी येवला आणि एक दुसरं गावाच्या श्रीमंत शेठजीच्या स्वप्नात जगाचा भाव केला आणि सांगितलं माझ्या भक्ताचा सप्ताह चालू आहे नाशिकला, जा आणि तेवढा सप्ताह पूर्ण करा, काय कमी असेल. या शेठजीच्या स्वप्नात गेला तसा त्याही शेठजीच्या स्वप्नात भगवान गेले. स्वप्न पडते, उठून उठत येतं, कोणाचं स्वप्न पडते. आणि महाराज दोघांनी विचार केला, म्हणजे सत्याचं जाऊ द्या, पण मला ज्याचं नाव सांगितलं ते माझ्या ओळखीचं आहे. हे म्हणजे मला ज्याचं नाव स्वप्नात सांगते ते माझ्या त्याला भेटून येऊ. आणि हे म्हणलं त्याला भेटून येऊ. दोघांनी गाड्या काढल्या आणि रस्त्यात भेटून काय म्हणून तुमच्याकडे म्हणजे मला असं असं म्हणजे मला तसं तशाच गाड्या नाशिक. रात्र गेली त्यांची. सकाळी 7 वाजायची वेळ, 8 वाजायची वेळ, सद्गुरू बंकट स्वामी महाराजांनी विणा लावला. आणि काय सप्ताह असेल महाराज, तो जोग महाराज ऐकायला. स्वामी महाराजांच्या गळ्यात विणा. मारुती बाबा गुरव, दांडेकर मामा, सद्गुरू भगवान बाबा, सद्गुरू वामन भाऊ महाराज टाळ घेऊन उभे. सप्ताह वैभव. 7-8 वाजले, विणा लावला आणि त्या घोंगडी टाकलेली त्याच्यावर विणा लावला आणि भजन सुरू होणार. तेवढ्यात त्या गाड्या आल्या आणि विचारलं या सप्त्याचा मालक कोणी. लोकांनी जोग महाराजांचं नाव सांगितलं. जोग महाराजाकडे गेले, दर्शन घेतलं. म्हणजे महाराज सप्ताचे तुम्हीच प्रभू. नाही मी नाही म्हणले, ती तिकडं स्वामी त्याच्याकडे. स्वामी महाराजाकडे गेले, म्हणले चला जोग महाराजच मालक आहेत. म्हणले मी सेवक आहे, शिष्य द्या. ऐका महाराज. आणि त्या 2 श्रीमंत ग्रस्तांनी जोग महाराजांना आणि स्वामी महाराजांना सांगितलं महाराज आतापासून काय 1.5-2 दिवस राहिले, त्या सप्त्याची तुम्ही चिंता करायची नाही. आम्ही हा सप्ताह पार पडतो, काय लागत ते आम्हाला यादी द्या आणि आम्ही हा सप्ताह पार पाडतो. त्या 2 शेठजीनं तो सप्ताह. त्या सप्ताहामध्ये काय घेऊन उभे होते सद्गुरू भगवान बाबा. आणि सद्गुरू भगवान बाबांनी ही गोष्ट सांगितली आमच्या गावच्या मारुतराव नागरगोजेंना.
आणि त्या मारक मोदींनी गोष्ट मला सांगितली ही परंपरेने विठाला विठाला समाधानी व्हायचं असेल तर संतांमध्ये पावर आहे महाराज. काही म्हणजे महाराज खूप नामदेव महाराज अहो ते संत सुख फक्त त्यांच्या ओळखीच्यालाच देते, त्यांच्या जातीवाल्यालाच देते, त्यांच्या भागच्या लोकांनाच देत असते. नामदेव महाराज म्हणजे नाही, हा तुमचा गोड गैरसमज आहे. त्यांच्याकडं आपपर भाव नाही, आपण पारिखे नाही. त्यांच्याकडे आपपर भाव नाही असं म्हणण्यापेक्षा ज्यांच्याकडे आपपर भाव नाही त्यांना संत म्हणा. आपपर भाव ज्यांच्याकडे नाही तुकोबाराचे गोड प्रमाण आहेत महाराज. तुकाराम महाराज म्हणतात मुंगी आणि राजा. आम्हाला तुम्हाला सांगू का 12 अध्याय गीतेतला वाचा, 12 नाही आजची गीता किंवा ज्ञानेश्वरी प्रत्येक अध्यायात महात्म्याचं लक्षण आहेत महाराज. पण 12व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकापासून 20व्या श्लोकापर्यंत नुसती अस्खलित महात्म्यांची लक्ष. समशत्रोच मित्रेच अनपेक्ष सुचिर लक्ष अद्वेष्टा सर्वभूताना नुसती आणि ऐका त्यातलं मर्म. मी आता त्यांच्या घरी थांबलो ना पोराला म्हणलं एवढा श्लोक शिक ऊर्ध्व मूल मदस्या खाली होऊन दिलं ना म्हणणार कुठे गेलं गीता आपल्या लेकराला येऊ नये महाराज याच्यासारखं दुर्भाग्य काय असावं. एक श्लोक आणि ऐका ना गीतेतलं महात्म्य महाराज. मी नाही सांगत ज्ञानोबा सांगतात गीतेतल्या जेवढी अक्षरं तुमच्या कानावर पडतील तेवढी अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य लागतं महाराज. गीतेची जी तुली अक्षरे रिगती श्रवणाद्वारे तेतुले होती पुरे अश्वमेध ही ज्ञानोबाची ओळी आहे. आणि भगवंत म्हणतात अर्जुना गीता वाचणारा ऐकणारा इतका प्रिय माणूस झाला नाही, आजही नाही, पुढेही होणार नाही महाराज. एखादा श्लोक येऊ नये आपल्याला, एखादा श्लोक. म्हणून एवढे अस्खलित महात्म्यांची लक्षण आहेत त्याच्यामध्ये. तुल्य निंदा स्तुती ही जबरदस्त हात्याला आहेत महाराज. ही महात्म्याची लक्षणं आपणही पेरू. आणि एक वाक्य जाता जाता आहे का महात्मा महात्मा म्हणजे काय कोणाची मक्तेदारी नाही बरं, कोणालाही महात्मा होता येते, कोणालाही इच्छा आहे का व्हायची होता येते. उपनिषदातली गोष्ट सांगू का, गोष्ट लांब लचकण्याने ती आठवण करून दिलो. उपनिषदामध्ये रैक्व आणि जानश्रुतीची कथा आहे. रैक्व हमाल होता, संत होता. हमाल होता, संत होता. म्हणून तुम्ही संत म्हणलं की अशा विशिष्ट वर्गाकडे पाहता. त्याच्यात जास्त असते तर नास्तिक असावे त्याच्याबद्दल वाद नाही. पण याचा अर्थ सामान्य समाजामध्ये संत नाही असं समजू नका महाराज. कोण संत त्याच्या त्याला माहित आणि भगवंताला माहित. लोक नुसता अंदाज लावतात. कोण जाणे कोणा घडे उपासना कोण या हत्तना प्रतिभावी. म्हणून समाजामध्ये कोणीही संत. आणि एक लक्षात ठेवा या जगात गुरुजी भंजिकाव म्हणायचे या जगामध्ये संत नाही असं म्हणण्याचं कोणी धाडस करू नका. जगामध्ये शंकराचार्याचा पाठ चालू होता आणि शंकराचार्यांना एका शिष्याने विचारलं महाराज आग लागली समाजाला, गल्लीपासून तो दिल्लीपर्यंत भ्रष्टाचार पाप पाप पाप, तरीही पृथ्वी आपल्याला धारण करते याचं काय कारण? त्यावेळेला शंकराचार्याने जे उत्तर दिलं ते फार गोड. शंकराचार्य म्हणतात ऐका, जोपर्यंत या जगामध्ये 5 तत्व जिवंत आहेत तोपर्यंत कितीही पाप वाढलं तरी पृथ्वी आपल्याला धोका नाही. 5 तत्व कोणती? जोपर्यंत या जगामध्ये कुठेतरी पतिव्रता माऊली जिवंत आहे, त्या जगात कुठेतरी गावण गाय जिवंत आहे, या जगात कुठेतरी सदाचरणी ब्राह्मण जिवंत आहे, या जगात कुठेतरी दाता जिवंत आहे आणि या जगात कुठेतरी संत जिवंत आहे, तोपर्यंत किती पाप वाढूया पृथ्वी आपल्याला धोका नाही. महात्मा या जगामध्ये आहे. महात्मा काही विशिष्ट नाही, अंतःकरण त्याचं विशाल आहे बर का. जे लक्षणात बसेल ते संत.
लक्षणात बसला. ज्याला माझं तुझं कळत नाही ते करून घ्या तुम्हाला मास. हे काय हातच्या कानाला आरसा कशाला? तुम्ही तुमच्या लक्षणात बसले की तुम्ही बिनधास्त. मी माझी आईशी आठवण काय बोलवली, मी माझी आईशी आठवण विसरले दयाचे अंतःकरण पारता तो संन्यासी जाण निरंतर. हे जरा पुढचं झालं. आपला विषय चालू आहे आप परवा हा माझा आणि तुझा. ज्याला हे दुसरं लक्ष ज्याला मी माझी आठवण बरोबर आहे. मी आणि माझं मी आपण म्हणणं कोण आहे तुम्ही? मी ती माझी कोमाची कापस दगडोबा धोंडोबा फत्तरगोडी लगे आपलं नाव सांगून मोकळा होत. पण मी माझी आठवण मी कोणीतरी आहे असं नाही. तुकोबाला विचारलं तुम्ही कोण? तुकाराम महाराज मी तो वासुदेव होता. मी माझी आठवण मी आणि माझ त्याला शास्त्रामध्ये अहमाध्यास आणि ममाध्यास असं म्हणतात. अहमाध्यास आणि ममाध्यास. अहमाध्यास मी आणि माझे टाके मारा खऱ्या अर्थानं मी आणि माझं अहमाध्यास आणि ममाध्यास मी आणि माझं हे जवळ धरू नका. हे ओझे टाकून द्या. लोक नसलेलं कशाला माझं म्हणतो. माझं 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 नुसतं म्हणायला माझं माझं काबार वजू नुसतं म्हणण्यापुरतं येत. ते बाबासाहेब इंगळे मारत होते आमच्या जिल्ह्यात. ते म्हणायचे कोणी नाही रे कोणाचं नाही गाठोडं कशाला न्यायचं. तेव्हा बरं का. आणि ऐका ना मला झालंय आपलं बघा लयच गोड शांत ऐकता तुम्ही बरं का. पण परमार्थाची वाटचाल त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने वाढत राहील तरच परमार्थ केल्याचा फायदा आहे. महात्मा काही कोणाची मक्तेदारी नाही. कमवता येतं. नोकरी असू द्या, धंदा असू द्या, व्यापारी असू द्या, हे काय असं काय चित्त असो माझा भलती ठाई चित्तच नाही काय प्रारंभ वर्षात काम असू द्या असू दे काही करत नाही. मी म्हणतो ना हा संत होत. फक्त अंतःकरणाची वृत्ती बनवा. व्यसन पहिला प्रश्न व्यसन टाका. खाणं पिणं सोडा आणि मग पुढचा पहिल्या टप्प्याटप्प्याने जाण दे. पहिलं तुम्ही काही खाता काही पिता मग कसं काय पुढचं पक्वाने लागतं. अरे पहिलं तर तुम्हाला व्यसन सोडावं लागेल. खाणं पिणं सोडायचं म्हणजे सात्विक आहार. महाराज ज्ञानेश्वरीचा 17वा अध्याय वाचा. आहाराचं वर्णन आहे त्या 17व्या अध्यायामध्ये. आहार शुद्ध सत्वशुद्धी सत्वशुद्ध स्मृती. चांगलं खा चांगली बुद्धी राहील. युक्त आहार उपयुक्त आहार. किती उडी मारा महाराज किती बुड्या मारा. ऐका ना जीवनातलं सोनं व्हावं असं वाटत असेल खाण्यापिण्यावर कंट्रोल ठेवा. वाईट वक्त खाऊच नका. आपल्यासाठी नाहीच आहार. डोकं लावूच नका. मग ते केलंच कशाला कोणच खाईन. बुद्धीचे फवारे मारू नका. आईनं सांगितलं ना बापा. एका मुलाला विचारलं तुझे वडील म्हणले आमच्या कशावर. कोणा मावशीला विचारलं हे तुझे वडील येत रे. अरे कशावर. पण ज्या वेळेला तुझ्या आईनं सांगितलं हा तुझा बाप आहे त्यावेळेला खाते फोडायचे नाही. तसं ज्या संतांनी आपल्याला शिकवलंय सांगितलंय त्या ठिकाणी कसं वागा ते ऐकणं हे आपलं कर्तव्य आहे. मला काय परिचय